कशी राजाची गलेक सत्यवानाला भुलली, सत्यवानाला भुलली, कशी रान वाऱ्या संग कळी कमळाची. हॅलो आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे शनिवार आणि आज आहे वटपौर्णिमा. तर सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आमचं आत्ताच घरातलं काम आवरलेलं आहे. आता चहा ठेवलेला आहे आणि चहा देखील झालेला आहे. तर अजून देवपूजा राहिली माझी, देवाची भांडी वगैरे सगळी घासायचे, स्वयंपाक देखील करायचा आणि 11 वाजता मला खाली जायचंय माझ्या मैत्रिणीकडे. तिने अरेंज केलेली आहे वटपौर्णिमेसाठीची पूजा. तर तिने वडाची फांदी वगैरे आणलेली. आम्ही मागच्या वर्षी तिथेच केलं होतं आणि ती दरवर्षी करते. मी गेल्या वर्षीच गेले होते फक्त. आणि इथून मागे तर मी घरीच करत होते. आणि त्यानंतर मग आता मी आवरून घेते, चहा वगैरे घेते, सगळं घरातलं काम आवरते. 11चा टायमिंग दिलेला आहे, 11 वाजेपर्यंत नैवेद्य तरी झाला पाहिजे. आणि आत्ता वाजलेले आहेत 8. तर मी फास्ट आवरते.
शुकमंदिबि मंदिबि ऐरते जैरसुके जय जय हमें होगल स्वा शुकमंदिबि मंदिबि ऐतर शैरसुके मतर जय 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 हमें स्वा शुकमंदि मलफुल राजाची लेक सत्यवानाला भुलली कशी रान वाऱ्या संग कळी कमळाची फुलली सात पाऊली सात जन्माचा देव मिळाला तिला वट सावित्री सणाला वट सावित्री सणाला कशी राजाची लेक सत्यवानाला भुलली कशी रान वाऱ्या संग कळी आणि आमची आता तयारी झालेली आहे. साडी वगैरे नेसलेली आहे, सर्व बांगड्या वगैरे घातलेल्या आहेत आणि पूजेची देखील तयारी झाली आहे. गार्गी देखील रेडी आहे आता आणि आम्ही चाललेलो आहोत मैत्रिणीकडे पूजेसाठी. चला तुम्हाला दाखवते आम्ही कशी पूजा करणार आहोत ते. आणि इथे आहे गार्गीने देखील साडी नेसलेली आहे मस्त अशी. आम्हाला उशीर झालेला आहे पूजेला जायला. 11 वाजता बोलवलं होतं, सगळे थांबलेत वाट बघतायत आणि आता 12 वाजेला आलेले आहेत आणि आम्ही आता रेडी होऊन निघालेलो आहे. सगळं आवरलेलं आहे, पोळ्या बनवायच्यात आता अजून. नैवेद्यासाठी पटपट आवरून घेतलं. वट सावित्री सावित्रीचा वसाग पायानो वट सावित्री. आणि आम्ही आलेलो आहोत वटपौर्णिमेच्या पूजेसाठी देवश्रीकडे. तुम्हाला माहितीच आहे देवश्री. आणि इथे आहे पूजा, नटून सजून बसली आहे ती देखील आणि ती सगळ्यांच्या आधी येऊन बसली. हो.
वट सावित्री सावित्रीचा वसा ग बायानो, वट सावित्री सावित्रीचा वसा ग बायानो, पती माघारी माघारी आला कसा ग बायानो. तू काय खाते? तुला छोटी गर्ल म्हणतात? ती बिग गर्ल आहे ना. काय खाताय? खिचडी. खिचडी, अच्छा. आणि बेडरूमची काय अवस्था केली? हा, छोटी गर्ल नाही, ती बिग गर्ल आहे ना. आणि इथे व्हेजिटेबल राईस मागवलेला आहे रेस्टॉरंट मधून देवश्रीने. आणि इथे खिचडी आहे, इथे आहे कचोरी आणि इथे चटणी देखील आहे. आणि इथे आहे देवश्री. देवश्री घाईमध्ये ना. हात जोडून यमाला तीन मागितल दान, नको नेऊ बंधुराया. तर आज जेवणामध्ये काय काय बनवलं ते तुम्हाला मी दाखवते. इथे आहे पोळी, इथे पुरणाची पोळी आहे, इथे पापड आहे, भजी आहेत आणि इथे कुरडई सारखं असतं ते तांदळाच्या कुरड्या त्यामधला प्रकार आहे हा. इथे राईस आहे आणि इथे आहे आमटी, कटाची आमटी आहे ही. आणि इथे आहे गुळवणी दूध आणि तूप आहे त्यामध्ये. हॅलो. आणि दुपारची पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही सगळे झोपलो होतो. तर रेडी होऊन पुन्हा आम्ही निघालेलो होतो. आम्ही एका मैत्रिणीकडे चाललो होतो, पूजा, मी आणि रेनू. आणि इथे गार्गी देखील रेडी झाली ना. बाय रेडी. आणि कुठे चाललोय आपण? देवांशीच्या हाऊसला.
सगळेजण. हॅलो, आणि तुम्हाला सांगितलंच आम्ही बाहेर जाणार होतो, तर आम्ही कुठे आलो तुम्हाला दाखवते. तर या आहेत रेबेका आणि त्या फिलिपाईन्सच्या आहेत आणि त्यांनाच मुलगा झालेला आहे. तुम्हाला सांगितलंच मागच्या वेळेला की आम्ही भेटायला गेलो होतो. तर आणि या आहेत त्यांच्या सासू. तर त्यांना आम्ही दादीच म्हणतो आणि त्या पंजाबच्या आहेत. तर त्यांनी आम्हाला आज इथे लाडू वगैरे खाण्यासाठी बोलवलेलं आहे. मागच्या वेळी घाईमध्ये होत्या ना त्यामुळे. तर त्यांनी आमच्यासाठी समोसा वगैरे चहा एवढं सगळं म्हणजे मागवलेलं आहे. आणि हे लाडू त्यांनी घरी बनवलेले आहेत आणि त्यांच्याकडे ते खूप हेल्दी असतात. ते त्यांना म्हणजे खूप छान बनवतात, टेस्टला देखील खूप छान आहेत ते लाडू. आणि ते आहे रेनू आणि ते आहे पूजा. आणि आम्ही आता निघालेलो आहोत घरी जायला. नेहा देखील आलेली आहे, तुम्हाला माहितीच आहे. आणि आता वाजले आहेत 7:30. तर गाडीचं थोडंसं काम आहे ते करायला आम्ही निघालेलो आहोत बाहेर. आणि गाडीच्या डोर्सला रबर बसवायचे होते त्यामुळे आम्ही आलो होतो. कारण दरवाजा ओपन केला की दुसऱ्या गाडीचं डोर असतं त्याला म्हणजे लागतो दरवाजा, त्यामुळे डॅमेज होऊ शकतं. त्यामुळे आम्ही म्हटलं की रबर बसून घ्यावेत. आणि घाईघाईमध्ये मी तुम्हाला रांगोळी दाखवायची राहून गेली, तर मी सकाळी अशी सिंपल रांगोळी काढली होती घाईघाईमध्ये. आणि आमचं जेवण वगैरे सर्व आवरलेलं आहे, घरातली सगळी कामही आवरलेली आहेत. तर आजचा दिवस खूप हेक्टिक होता आणि खूप म्हणजे वेळ लागला सर्व आवरायला वगैरे, बाहेर वगैरे जाणं हे सगळं यामध्ये खूप सारा वेळ जातो. आणि आता वाजलेले आहेत, तुम्हाला सांगते, आता 9:15 वाजलेले आहेत, म्हणजे इंडियाला जवळजवळ 11:15 वाजलेले आहेत. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.